आजचा दिवस म्हणजे खूप सुगंधी आणि खूप छान वाटत होता. कारण का आमच्या गॅलरीमध्ये खूप सारे असे मोगऱ्याचे फुलं आलेले आहे झाडाला आणि तेच मम्मीने काढले देवपूजेसाठी. तर इथे मी ट्राय करत होते फाल्गुनी पाठकचा ट्रेंडिंग आलेला डान्स. डोक्यावर टोकरा घेऊन 4 वेळा पडत होता, तरी पण मी ट्राय करूनच बघत होती. मग संध्याकाळी आम्ही आलो होतो डीमार्टला. साहित्य वगैरे संपलेलं होतं. साहित्य वगैरे घेऊन झालं आणि वरती आम्ही आलो होतो. ते मला म्हणजे शॉर्ट पॅन्ट घ्यायच्या होत्या, कारण माझे शॉर्ट पॅन्ट खराब झालेले आहे. तर कोणती घेऊ आणि कोणती नाही कळत नव्हतं. इथे तुम्हाला मी वेणी घातलेली दिसत असेल, थोडा लुक चेंज. तर खूप दिवसानंतर मी ही वेणी घातली. त्याचं कारण असं की माझे केस लाँग होते आणि अचानकपणे मी पार्लरला गेले नाशिकला आणि तिथे गेल्यानंतर त्या पार्लरवालीने माझे एवढे मोठे केस कट केले. ते म्हणजे तिने डायरेक्ट शॉर्टच करून टाकले आणि मग मी बोलली, "नाही, आज काही पण झालं तरी पण मी वेणी घालूनच बघणार." तर छोट्या केसांची छोटी वेणी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. बायकांची कितीही खरेदी झाली तरी मन भरत नाही. तसंच माझं चाललं होतं इथे. खूप सारे व्हरायटी आणि वेगवेगळे कपडे दिसत होते. पण त्यातलं एकही आवडत नव्हतं. पण 4 वेळा यांना दाखवत होती मी. नंतर अगस्त्यने मला हा गॉगल दिला. हा मी ट्राय करून बघितला. तर मी स्वतःला 4 वेळा बघत होती. बोलली, "वेणीमध्ये कशी दिसते?" डीमार्टला आले. तर मी नॉर्मल आणि छान वाटत होती हां. तर मला खूप दिवसानंतर आहे ना, असं आल्यानंतर थोडं वेगळं वाटत होतं. म्हणले, "असू द्या, कधीतरी चालतंयच." मग आम्ही सगळं साहित्य वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तुम्ही किती पण वस्तू असू द्या, पण अगस्त्य माझा काही ट्रॉलीमधून खाली उतरत नसतो आणि दरवेळेसप्रमाणे डीमार्ट बंद होण्याच्या टायमिंगला आम्ही लास्ट निघतो बाहेर. तसंच आजही झालंय. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.